लाडकी बहीण योजनेमध्ये आज महिलांचा कसा प्रतिसाद आहे? कारण आज 1,500 रुपये जरी बाकीच्यांना काही वाटत नसतील, पण सर्वसामान्य कुटुंबासाठी 1,500 खूप महत्त्वाचे आहे. आज सबसिडीच्या गॅस जे 3 गॅस जे वर्षाला मोफत देणार आहेत ते असेल, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य कुटुंबाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, हे सरकार जाणणार आहे. त्यामुळे ह्या सरकारचा निश्चितपणे आम्हाला 100% खात्री, हे महायुतीचं सरकार येणार आहे. विरोधकांना कितीही काही त्यांना काय कांड्या पिकवायच्या असतील ते पिकवतील. नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपण कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक या सगळ्या बातम्या आपल्यासमोर मी घेऊन येणार आहे. अशाच पद्धतीने आज एक राजकारणी आपले नेते आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, बबनरावजी मदने यांच्याशी आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने सध्याचं हे राजकारण सुरू आहे आणि त्यानंतर आज मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी आज शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनंही जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांना उत्सुकता आहे की आज गेली अनेक वर्ष जो विषय प्रलंबित होता, मराठी भाषेला जो राज्य भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याबद्दल त्यांच्याशी विचारूया. बबनरावजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या बातमीमध्ये. बबनराव, ज्या पद्धतीने आपण बघत असाल की आज आनंद वाटतो की गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अनेक नेते बोलत होते. शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा गेले अनेक वर्ष बोलत होते. संसदपटू राहिले 50 वर्ष. पण आज कुठे ना कुठेतरी केंद्रात मोदीजी यांच्या वतीनं मराठी भाषेला भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हे पहा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि वारसा जपणारा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक वर्ष आपली मागणी होती. आज खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या वतीने मनापासून आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी हा जो निर्णय घेतला आणि जी राज्यातली जी मागणी होती प्रामुख्याने ह्या मागणीप्रमाणे त्यांनी हा जो निर्णय घेतला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल या राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांचं आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो. आपण बघत असाल की ज्या पद्धतीने मराठी भाषेसाठी अनेक लोक लढली आणि आपल्या महाराष्ट्राला एक न्याय मिळाला. महाराष्ट्र 1 मे रोजी स्वातंत्र्य झालं आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक, तुम्ही संतांची नावं घेतली, असे संत होऊन गेले. पण त्यानंतर आपले नेते यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले पण ते झालं नाही. पण आज ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहे, महायुतीचं सरकार जे आहे, त्यांच्या वतीनं आज कुठे ना कुठेतरी इतका मोठा निर्णय घेण्यात आला आणि सहजपणे आज काल हा निर्णय जाहीर झालेला आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय इतकी वर्ष लागलेली आहेत, 50 वर्ष. खरं पाहता ह्या राज्यामध्ये दिग्गजांमधले दिग्गज नेते आदरणीय सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब देखील केंद्रामध्ये होते आणि हे खरं पाहता यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. पण असे काही गोष्टी आणि असे काही निर्णय घेण्याला काही धाडस आणि प्रामाणिक इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती कुठेतरी आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे घेतलेला निर्णय आहे आणि ज्या पद्धतीने ही मागणी होती त्याच्यामुळे ठीक आहे ना, देर आहे दुरुस्त आहे, हे झालेलं आहे, त्याच्याबद्दल निश्चितपणे आनंद आहे आणि राज्यातील जनता याबद्दल समाधानी आहे, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आता दुसरा प्रश्न घेतो की ज्या पद्धतीने राज्यपाल नियुक्त आमदार याबाबत सुद्धा एक विषय सध्या जोरात चर्चेत आहे आणि त्यामध्ये धनगर समाज ओबीसीच्या माध्यमातून तुमचंही नाव पुढे येत असताना मनात एक विचार येतो, आनंद वाटतो की ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करत असताना एक राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून तुमचं नाव पुढे जात आहे. धनगर समाज हा शब्द उचलून धरतोय की आमचे बबनराव मदने हे आमदार झाले पाहिजे. कशा पद्धतीने ही प्रथा म्हणजे हे विषय असतो की राज्यपाल नियुक्त आमदार हे नियुक्त केले जातात? हे पहा, राज्यपाल नियुक्त आमदार जे आता हे 12 राज्यपाल नियुक्त आमदार होणार आहेत, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि अशा लोकांना कुठेतरी ह्या राजकीय प्रवाहामध्ये, राज्यातील कामकाजामध्ये त्यांचा सहभाग व्हावा
आणि उपेक्षितांचे आवाज या राज्याच्या सभागृहामध्ये मांडले जावेत, यासाठी ही एक संधी असते. आणि आपण म्हणल्याप्रमाणे निश्चितपणे आज धनगर समाज हा मराठा समाजानंतरची एक 2 नंबरची लोकसंख्या असणारा हा धनगर समाज आहे. आज धनगर समाजाची एस टी आरक्षण अंमलबजावणीची मागणी आज 1956 पासून आहे. फक्त आज विषय काय होतोय की धनगर म्हणून जे आहे तिथे धनगड जे देवनागरी लिपीमुळे जे धनगड हा शब्द झालेला आहे, त्याच्यामुळे 1956 जे 36 मध्ये जी काय अनुसूचित जातींची जी यादी आहे त्याच्यामध्ये धनगर हा शब्द आहे. फक्त या धनगड या शब्दामुळे, आणि धनगड इथे राज्यात कुठेही अस्तित्वात नाहीये असं लेखी या राज्य सरकारने दिलेलं असताना धनगरांना एस टी आरक्षणापासून एवढे वर्ष वंचित राहावं लागतं. ही तर आमची प्रामुख्याने मागणी आहेच, मागणी आहे, आणि याची अंमलबजावणी झाली पाहिजे. निश्चितपणे आम्हाला कुठेतरी विश्वास आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील. निश्चितपणे याचा जे काही GR काढायचा असेल, अध्यादेश काढायचा असेल, त्यांनी निश्चित काढून याची अंमलबजावणी केली पाहिजे. यासाठी कुठली अडचण नाहीये तसं पाहता. आणि केंद्रामध्येही महायुतीचं सरकार आहे, आणि ह्या महायुतीच्या सरकारवरती धनगर समाजाचा पूर्ण विश्वास आहे. आपण पाहिलं असेल 2014ला देखील ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी हा धनगर समाज देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा राहिला. पण जेव्हा कुठे ही परिस्थिती निर्माण झाली आणि धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबजावणीचं होत नाही, त्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पायउतार व्हावं लागले. आमची इच्छा यावेळेला अशी आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे, आणि आम्हाला खात्री आहे की धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा प्रश्न हेच सरकार सोडू शकतं. ठीक आहे, माझी ज्या पद्धतीने धनगर ओबीसी समाजामधून मागणी होते राज्यपाल नियुक्त आमदारसाठी, तर निश्चितपणे आज आपण सर्वजण पाहताय गेली 25 ते 30 वर्ष मी धनगर ओबीसी समाजासाठी काम करतोय. अनेक आंदोलनं असतील, मोर्चे असतील, सभा असतील, सर्व ठिकाणी प्रामुख्याने जबाबदारीने काम केलेलं आहे आणि करत आहे. आणि पक्षामध्ये देखील आज पक्ष स्थापनेपासून मी काम करत आहे. आज गेली 25 वर्ष मी पक्षामध्ये काम करत आहे. आज ग्रास रूट पासून आज मुंबईमध्ये आज जे काय मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई अध्यक्ष म्हणून ओबीसीची जबाबदारी दिली असेल. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईमध्ये ओबीसी विभागच नव्हता. मी आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आदरणीय सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील, आमचे नेते समीरभाऊ भुजबळ साहेब असतील, आणि राज्याचे प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, या सर्वांनी जो काही विश्वास दाखवला की या ठिकाणी ओबीसीचं संघटन बांधण्याची जी जबाबदारी दिली, त्या जबाबदारीला जबाबदार राहून आपण या मुंबईमध्ये 6 जिल्हे लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा अध्यक्ष असतील, विधानसभेचे 36 विधानसभा क्षेत्र असतील, हे सर्व बांधणी मुंबई कमिटी हे सर्व केलेले आहे. आणि माझं काम जर आपल्या सर्वांना आपण सर्वजण पाहताय, माझं काम मुंबई सह राज्यामध्ये मी काम करतोय आणि गेल्या अनेक वर्ष मी काम करतोय. त्यामुळे राज्यातील जनतेने, ओबीसी समाजाने, धनगर समाजाने, इव्हन तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुस्लिम समाज असेल, भारतीय जनता पक्ष असतील, मनसेचे असतील, इथपर्यंत लोकांनी माझ्या मागणीसाठी आवाज उचललेला आहे. आणि मला निश्चितपणे एक विश्वास वाटतो की सन्माननीय आदरणीय आमचे नेते, राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब निश्चितपणे या गोष्टीचा विचार करतील आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीला ही संधी देतील अशी मला कुठेतरी अपेक्षा आहे. आणि यामुळे धनगर समाजामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, याबद्दल आपल्याला मनातही काही शंका असण्याचं कारण नाहीये. आणि निश्चितपणे धनगर समाजाचे जे काही प्रश्न असतील ते प्रामुख्याने त्या सभागृह मांडण्याचं काम माझ्या माध्यमातून निश्चित होईल, ही मलाही खात्री आहे. आणि हीच खात्री माझ्या धनगर समाजाला, ओबीसी समाजाला, म्हणून मोठ्या प्रमाणात ही मागणी होत आहे. त्यामुळे शेवटी निर्णय हा नेत्यांना घ्यायचा आहे. बबनरावजी, ज्या पद्धतीने पवार साहेब निर्णय घेतील असं आपण म्हटलं, पण जर ही संधी तुम्हाला मिळाली, काय खास बेनिफिट या समाजासाठी होईल किंवा महाराष्ट्रासाठी होईल? हे पहा, आज आपल्याला सर्वांना माहिती आहे, आज तसं पाहता धनगर समाजाला राज्य पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, अशा मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी आज पक्षामध्ये नाही आहे म्हटलं तरी चालेल. आणि आज जर ही संधी मिळाली तर त्यांचा आवाज होऊन निश्चितपणे मला काम करता येणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तीच अपेक्षा जनता ठेवते, तीच अपेक्षा राज्यातील धनगर समाज ठेवतोय, ओबीसी समाज ठेवतोय. शेवटी
आज आम्ही देखील आज 25-30 वर्ष झालं काम करतोय. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतंय की या गोष्टीचा निश्चित नेते विचार करतील. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही एक सन्मानाने मराठा एक दुसऱ्या फळीवर बघून तिसऱ्या फळीवर तुम्ही बघताय की आमचा समाज येतो आणि ज्या पद्धतीने एक दुसऱ्या समाजाला रिस्पेक्ट देऊन आज तुम्ही जे बघताय, तर आज ज्या पद्धतीने हाके असतील, ज्या पद्धतीने विरोध करतायत किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते विरोध करतात की तुम्ही का जरांगे पाटलांना इतकं प्राधान्य देताय, महाराष्ट्रभर तुमचा विरोध होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय चाललंय? कारण का शेवटी ओबीसी समाज सुद्धा आरक्षण मागतंय, पण शेवटी अशा पद्धतीने आरक्षण कुठे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे आणि हाकेंचं म्हणणं काय आहे नेमकं? हे पहा, आपल्याला आपल्या घटनेने जो अधिकार दिला आहे, आपली जी काही मागणी असेल ते आपण त्या स्वरूपाने मागणी मानली पाहिजे. आणि कुठेही धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा धनगर समाजातले नेते असतील, ओबीसी समाजातले नेते असतील, आमची सर्वांची प्रामुख्याने मागणी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ह्या राज्य सरकारने दिलं पण आहे ना. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काय वातावरण पेटवण्याचा जो काय प्रकार होतो आहे, यामागे ज्या काही शक्ती आहेत ह्या काही लपलेल्या नाही आहेत. आणि जो काय कोंढवा बुद्रुक ह्या ठिकाणी जे काय हाकेंबद्दल जी घटना झाली त्याचा मी निषेध करतो. कारण कुठलीही घटना अशा पद्धतीने कोणाचा आवाज दाबणं हे योग्य नाही आहे. त्या घटनेचा निश्चितपणे निषेधच केला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने मुख्यमंत्री काही गोष्टीचे निर्णय घेताना दिसतात आहे, अजितदादा पवारही घेताना दिसतात आहे. आणि धनगर समाजाची मागणी असेल, ओबीसी समाजाचं आरक्षण बचावसाठी आज जे काय हाके सर जे काय आंदोलन करतात आहे ते त्यांच्या जागी ते ठीक आहे. जरांगे पाटीलही जरांगे पाटलांच्या जागी ठीक असतील, आमचं ते म्हणणं नाही आहे. पण तुम्ही कुठेतरी झुंडशाहीने, दादागिरीने जर अशा प्रकार जर करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये धनगर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. धनगर सुद्धा आक्रमक आहे. आटकेपार झेंडे आज मल्हार होळकरांनीच हे केलेले आहेत. त्यामुळे त्याही गोष्टीचा इतिहास आहे ना. त्यामुळे कुठेतरी कोणाला, कोणाच्या भावना, कोणाच्या समाजाला उचकवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन हे स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं. यामध्ये आपण सर्वांनाच सोबत घेऊन चाललं पाहिजे. कुठेतरी कोणाचा विचार दाबणं किंवा झुंडशाहीने अशा पद्धतीने हे करणं हे कुणासाठी योग्य नाही. जी झालेली घटना हाके सरांबद्दल आहे त्याचा तर आम्ही धनगर समाज म्हणून नाही, आपण सर्वांनीच निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ज्याला त्याला आपापले हक्क आणि अधिकार मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ह्या गोष्टीमध्ये न जाता फक्त महाराष्ट्रातील माझ्या मराठी समाज बांधवांना आणि माझ्या धनगर समाज बांधवांना विनंती राहील की अशा पद्धतीचं ह्या राज्यामध्ये वातावरण दूषित करू नये, एवढी माझी फक्त दोन्ही समाजाच्या वतीने एक विनंती राहील की आपण ह्याच्यामध्ये पडू नये. ज्याला त्याला अधिकार आहे त्यांनी त्यांची मागणी जरूर मांडावी. न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून, घटनेच्या याने आपण आपली मागणी मागू शकतो, अशाबद्दल काही वाद नाही. चांगल्याच पद्धतीने तुम्ही मांडला विषय. यानंतर मी एक विषय सांगेन की ज्या पद्धतीने आता निवडणुका अगदी जवळ आहेत विधानसभेच्या महाराष्ट्राच्या आणि त्यामध्ये 150 जागा हे भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला, शिंदे साहेबांना यांना 80 जागा सोडतायत आणि त्यासोबत तुम्हाला 50 ते 55 जागा मिळत आहेत. कशा पद्धतीने बघताय? समाधानी आहात किंवा कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे? बघा, या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार यांचं काय योगदान आणि काय वर्चस्व आहे या संपूर्ण राज्याला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही आहे. आज आम्ही एवढंच सांगतोय, तिन्ही महायुतीचे ही त्रिमूर्ती आहेत आणि त्रिमूर्ती डिसिजन घेण्यामध्ये अतिशय योग्य पद्धतीने डिसिजन घेणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, तर आपण उगाचच घाई करण्याला अर्थ नाही आहे. जे काही निर्णय घेणार आहेत ते महायुतीच्या दृष्टीने, जागा वाटप असतील, अन्य गोष्टी असतील, त्याचा योग्य ते निर्णय घेणार आहेत आणि त्या निर्णयाचं ह्या तिन्ही पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून मनापासून ही येणारी विधानसभा निवडणूक ही आपण निवडून आपले महायुतीचं सरकार निवडून आणलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, युती धर्म पाळणार आहोत. कारण राज्यामध्ये जे काही चांगले चांगले निर्णय झालेले आहेत, आपण पाहिलं असेल, माझी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचं 7 हाऊसपोर्टचं जे वीजचं जे बिल आहे ते माफी असेल, आज तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या याच्या संदर्भात असेल, जे काही चांगले चांगले निर्णय झाले असतील, चांगल्या पद्धतीचं आज रस्त्याचं याचं डेव्हलपमेंटची कामं चाललेली आहेत.
आज आपल्याला राज्याला विकासाच्या याच्यावरती पुढे नेण्यासाठी आज केंद्रामध्येही महायुतीचं सरकार आहे, राज्यातही महायुतीचं सरकार आपण आणलं पाहिजे आणि हे राज्य कसं प्रगतीपथावर जाईल, कसं एक नंबरवरती जाईल, या दृष्टिकोनातून या राज्यातली जनता ही सुज्ञ आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार येईल याची सर्वांनीच खात्री बाळगावी आणि त्या दृष्टिकोन आपण पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेमध्ये आज महिलांचा कसा प्रतिसाद आहे. कारण आज 1,500 रुपये जरी बाकीच्यांना काही वाटत नसतील पण सर्वसामान्य कुटुंबासाठी 1,500 खूप महत्त्वाचे आहे. आज सबसिडीच्या गॅस जे 3 गॅस जे वर्षाला मोफत देणार आहेत ते असेल, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य कुटुंबाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत हे सरकार जाणणार आहे. त्यामुळे ह्या सरकारचा निश्चितपणे आम्हाला 100% खात्री हे महायुतीचं सरकार येणार आहे. विरोधकांना कितीही काही त्यांना काय कांड्या पिकवायच्या असतील ते पिकवतील. मागे आपण पाहिलं असेल कशा पद्धतीने लोकसभेला खोट्या पद्धतीने प्रचार जे काय खोटा नेरेटिव्ह सेट केला त्याप्रमाणे जे चाललं तर त्याच्यापासून आता जनता हुशार झालेली आहे, जनतेला सर्व कळलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे डॅशिंग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार आहे आणि आम्ही यामध्ये सर्वजण मनापासून काम करणार आहोत. तर आपण पाहिलं की जनता जागरूक आहे आणि अशाच पद्धतीने त्रिमूर्तीचं सरकार पुन्हा एकदा येणार असं म्हणत पवनरावजी मदने यांनी याविषयी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर धनगर समाज यांना सुद्धा आरक्षण कशा पद्धतीने मिळावं यासाठी भांडण न होता कायद्याने व्यवस्थित पद्धतीने लोकांना आरक्षण मिळावं अशा पद्धतीने सांगत मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देत आज आपण त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि त्यांना सुद्धा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि अशाच पद्धतीने राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये त्यांचं नाव येतं का हे आता आपल्याला काही दिवसातच कळेल. पण चला आपण पुढच्या कामाला लागूया आणि मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. थँक्यू.